चला तर आज बनवूया गोल गरगरीत अशी दिवाळी स्पेशल बेसनाचे लाडू। त्याआधी इथे मी दरवाजाला मस्त अशा फुलांच्या माळा लावून घेतल्या आणि दिवे वगैरे लावले, कारण आज होतं वसुबारस। आणि तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथे मी बेसनाच्या लाडूसाठी अशा प्रकारच्या 2 वाट्या बेसन पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी पिठी साखर आणि थोडंसं तूप। इथे 1 वाटी तूप घेतलंय, पण मी तेवढं यूज नाही करणार। सर्वात आधी कढईमध्ये बेसन पीठ टाकून 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। नंतर त्यामध्ये 2 चमचे तूप ऍड करायचं आणि तेही चांगलं भाजून घ्यायचं आणि बेसनामधल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या। आणि लक्षात असू द्या की बेसन पीठ जेव्हा आपण भाजतो तेव्हा कंटिन्यू त्याला मिक्स करत राहायचं, जेणेकरून ते खाली चिटकणार नाही किंवा करपणार नाही आणि करपट वास किंवा टेस्ट लागणार नाही। बेसन पीठ भाजत आलं की त्याच्यामध्ये परत एकदा मी 3 चमचे तूप ऍड केलं। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ऍड करा, कारण की जास्त तूप झालं की मिश्रण पातळ होतं। तुम्ही बघू शकता की आपल्या बेसन पिठाचा कलर चेंज झालेला आहे, एकदम ब्राउनिश, कारण आता बेसन पीठ छान भाजलं गेलेलं आहे आणि कच्चं पण लागणार नाही। नंतर त्याच्यामध्ये तूप टाकल्याच्या नंतर त्याचं मिश्रण असं काही झालं। नंतर मी त्याला एका प्लेटमध्ये काढलं आणि थंड होऊ दिलं। आणि हो, मिश्रण जेव्हा थंड होईल पूर्ण तेव्हाच पिठी साखर त्याच्यामध्ये टाकायची आहे, नाहीतर मिश्रण अजून जास्त पातळ होऊन जाणार। मग मी इथं इलायची पूड आणि पिठी साखर टाकून परत एकदा चांगलं मळून घेतलं। सगळं काही मिक्स करून झाल्यावरती असं काही ह्याचं टेक्स्चर झालं होतं। नंतर मी निवांत खाली बसले आणि मस्त असे गोल गरगरीत लाडू बनवून घेतले। एवढे पण गोल झाले नव्हते, पण ओके झाले होते, कारण माझे फर्स्ट टाइम ट्राय होतं हे। त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स लावून घेतले, जे जे मला आवडतात, जसं की मनुके, काजू, बदाम, एक लावून मस्त असे लाडू। खरंच एवढे टेस्टी झाले होते, तोंडात टाकलंच विरघळत होते आणि मला खरंच वाटलं नाही की मी फर्स्ट टाइम हे ट्राय केलेले आहे।